महाराष्ट्रातील काही भागामध्ये मान्सून सक्रिय झालेला असला तरी मराठवाड्यामध्ये यंदा मान्सूनचं आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे। परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांनी हा अंदाज व्यक्त केलाय। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकाची पेरणी करावी असं आवाहन त्यांनी केलंय। आपल्यासोबत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे सर। आता सध्या जो विस्तारित अंदाज दिलाय त्याच्यामध्ये असं दिसतं की 12 ते 18 जूनचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला सरासरीपेक्षा पाऊस जास्त आहे। याचा अर्थ आपण असा पण घेऊ शकतो की कदाचित ह्याच कालखंडामध्ये साधारणतः 15 तारखेच्या पुढे आपल्याकडे मान्सूनचं आगमन होण्याचे चान्सेस असू शकतात। परंतु तशी फेवरेबल कंडिशन काही नाहीये। जर का त्या पूरक गोष्टी झाल्या, जे मान्सून ऑनसेट झाला आपण म्हणतो हे डिक्लेअर करायला, तरच मग आपण त्यावेळेस म्हणू शकतो की मान्सून ऑनसेट झाला आहे। तर सध्याच्या परिस्थितीतून आजच्या याच्यावर असं काही सांगता येत नाही की 15 तारखेला किंवा 16 तारखेलाच मान्सून आपल्याकडे दाखल होईल। परंतु जो विस्तारित अंदाज आहे तो काय दाखवतोय की मान्सूनचा आपला जो पाऊस आहे सरासरीपेक्षा ह्या कालावधीमध्ये जेवढा पाऊस असतो याच्यापेक्षा जास्त आहे। म्हणजे कदाचित ह्या पिरियडमध्ये 18 तारखेपर्यंत ऑनसेट होण्याचे चान्सेस असू शकतात। क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।